पूर्णमदमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। आपण बघतोय श्रीमद भगवद्गीता, आपला पवित्र धर्मग्रंथ। त्यातील आज बघूया 4था श्लोक। अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी विविधान विराटस्य सात्यकिश्च पराजित। विविधान राजा, विराट राजा, द्रुपद पुत्र, दृष्टकेतू आणि चेकितान। दृष्टकेतुश्चकितानः काशीराजस्य वीर्यवान् पुरोजित कुंतीभोजस्य शैवस्य नरकुंभुव। चेकितान राजा, काशी राजा, अत्यंत बलशाली असा पुरोजित राजा, कुंतीभोज आणि शैव्य राजा, युधा मनुष्य विक्रांत उत्तम औजास्य वीर्यवान सौभद्र द्रौपदेयास्य सर्व एव महारथी। युधामन्यू शक्तिशाली उत्तम औजा, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्व महारथी आहेत। अस्माकं तु विशिष्टाये तानि बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रुवीमि ते। या ठिकाणी दुर्योधन पांडवाकडील असलेल्या सेनेचे वर्णन करतो। त्याच्यामध्ये कोणकोण महारथी आहेत ते सांगतो की विविधान आहे, विराट आहे, द्रुपद राजा आहे, दृष्टकेतू आहे, चेकितान आहे, काशी राजा आहे, अत्यंत बलशाली पुरोजित आहे, कुंतीभोज आहे, शैव्य आहे, युधामन्यू आहे, शक्तिशाली उत्तम औजा आहे, सुभद्रापुत्र अभिमन्यू आहे आणि द्रौपदीचे 5 पुत्र हे सर्व महारथी आहेत। अशा प्रकारे वर्णन केलेलं आहे। त्याच्यानंतर दुर्योधन म्हणतो की हे द्विजोत्तमा म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठा माझ्याकडील सैन्याचं वर्णन करतो। आता सुरुवातीला पांडवामध्ये कुठले कुठले महारथी आहेत याचं वर्णन केल्यानंतर दुर्योधन हा द्रोणाचार्याला द्विजोत्तमा असं शब्द वापरतो। द्विजोत्तमा म्हणजे ब्राह्मण श्रेष्ठ। या ठिकाणी जातीवाचक शब्द वापरलेला आहे। आपल्याला या वर्णनातून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की दुर्योधन हा दुष्प्रवृत्तीचा प्रतीक आहे। दुष्कृतीच करणारा हा एक व्यक्ती आहे आणि आता जे लोक दुष्प्रवृत्ती करतात, दुष्वृत्ती आहेत, दुष्कृती करतात ते दुर्योधनाचे प्रतीक आहेत। आणि ते आपल्यामध्ये असलेले जे काही हुशार लोक असतील त्याला आपण ब्राह्मण म्हणू। ब्राह्मण हे हुशारीचं प्रतीक आहे, जातीचं प्रतीक म्हणून नाही। तर जे हुशार आहेत त्यावेळेला ब्राह्मण, द्रोणाचार्य हे ब्राह्मण होते आणि त्याला ब्राह्मण म्हटले, जातीवाचक शब्द वापरलेला आहे। तर या ठिकाणी आपल्याला एक लक्षात येतं की जातीवाचक शब्द वापरायची गरज नाही आहे। दुर्योधनाची खूप मोठी चूक आहे की त्यांनी ब्राह्मण श्रेष्ठ असा शब्द वापरलेला आहे। कारण ज्या वेळेला युद्धभूमीवर द्रोणाचार्य आलेले आहेत, हातामध्ये धनुष्यबाण घेऊन आलेले आहेत, ते तर क्षत्रिय धर्म आहे, युद्ध करणं हा छात्रवृत्ती आहे। आणि या ठिकाणी त्याला ब्राह्मण श्रेष्ठ म्हणणं, जातीवाचक शब्द वापरणं हे चुकीचं आहे। तर अशा प्रकारे आजही लोक जी काही आपल्यातली हुशार आहेत त्यांना डिवचण्यासाठी, हुशार लोकांना डिवचण्यासाठी जातीवाचक शब्दाचा वापर केला जातो आणि त्याला डिवचून आपल्याला आपल्या या सत्ता संघर्षामध्ये आपल्याला कसा विजय मिळेल यासाठी जातीवाचक शब्दाचा वापर केला जातो। आणि जातीवाचक शब्दाचा वापर करणारी ही काही मंडळी आहे, ही सगळी दुर्योधनाचे प्रतिनिधी आहेत किंवा त्याचे वंशज आहेत किंवा त्याचे अवलाद आहे असं म्हणायला काय हरकत नाही। कारण दुर्योधनाने जातीवाचक शब्दाचा उपयोग केलेला आहे, तो करायला नाही पाहिजे होता। हे व्यास ऋषींनी लिहून ठेवलेलं आहे 5000 वर्षापूर्वी। आणि हा सत्ता संघर्षामध्ये माणूस कशा प्रकारे जातीवाद निर्माण करतो आणि जातीचं नावाने डिवचाचा प्रयत्न करतो आणि आपली पोळी भाजायचा प्रयत्न करतो, हे या ठिकाणी ह्या भगवद्गीतेच्या अभ्यासातून आपल्याला असं लक्षात येतं आहे की दुर्योधन हा
पांडवाकडील जेवढे महारथी आहेत त्याचं वर्णन करतो आणि डिवचण्यासाठी म्हणजे आपल्याकडे शत्रूकडे काय काय महारथी आहेत आणि ते आपल्यातल्या जवळच्या लोकांना सांगायचं, हुशार लोकांना सांगायचं आणि त्याला जातीवाचक शब्द वापरून डिवचायचं, जेणेकरून त्यानं मोठ्यानं संघर्ष करून शत्रूवर तुटून पडावं आणि आपल्याला आपला फायदा व्हावा, आपली पोळी भासता यावी, या दृष्टीनं आजचे जे काही समाजकंटक आहेत अशा प्रकारे दुर्योधनाचं प्रतिनिधित्व करतात आणि जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. या ठिकाणी आपण या 4 श्लोकामधून हे समजून घेऊया की जे काही दुष्प्रवृत्ती आहेत त्यांना आपला शत्रू कोण आहे हे व्यवस्थित माहीत असतं. सर्व महारथीचं वर्णन केलेलं आहे आणि पुढच्या वेळेला तो आपल्याकडील जे लोक आहेत आपल्याकडील म्हणजे कौरवाकडील कोण महारथी आहेत त्याचं वर्णन पुढच्या भागात आपण बघूया. जय मल्हार.